तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज खूप दिवसांनी आम्ही प्लॅन केला घरी जेवण बनवायचं व्यवस्थित, कारण आम्हाला टाईम भेटत नव्हता. आज आम्ही ऑफिसमधून लवकर आले घरी, तर मला काहीतरी स्पेशल बनवायचं. तर मिस्टरांनी मटण आणले, जे मटण लवर असतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. तर आज आमचा बेत आहे मटण, काळं मटण आणि ज्वारीची भाकरी मी बनवणार आहे आणि मटण हे बनवणार. काय बनवणार तुम्ही? काळं मटण. काळं नॉनव्हेज जेवण हे चांगलं बनवतात, व्हेज जेवण मी चांगलं बनवते. मला नॉनव्हेज येत नाही, पण हे यांची स्पेशालिटी आहे नॉनव्हेज बनवायची. तर ते काळं मटण कसं मला येत नाही, पण खरंच येत नाही आहे, ते बनवतात हमेशा. तर ते कसे बनवतात ते तुम्हाला सांगणार आणि सोपी पद्धत आहे, जास्त नाही. इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे धुवून व्यवस्थित. आणि काळं मटण करण्यासाठी 2 कांदे घेते आणि खोबरं भाजून घेणार आहे आपण. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. टॅमॅटो पण भाजून घ्यायचं. मिस्टर खरंच खूप छान जेवण बनवतात नॉनव्हेजमध्ये. चिकन असू दे, मटण असू दे, काही असू दे, खूप छान बनवतात. जेव्हा पण घरी मटण नाही तर चिकन बनवायचं असेल मी त्यांना सांगते बनवायला, तेच बनवतात, मी नाही बनवत. कांदा टॅमॅटो असं भाजून घेतलं नाही की मस्त गावच्यासारखी चव येते. असं वाटतं गावीच खातं, पण गावची चुलीवरचं जेवण ते वेगळंच असतं, ते आपल्याला जमणार नाही ते बनवायला. म्हणून आपण मुंबईला जशा तेव्हा काही मिरच्या गरम करत ठेवल्यात. इथे चष्मा घातलाय कारण मिरच्या ना भाजताना अशा उडतात, म्हणून कधी तुम्ही भाजत असेल तर असं चष्मा घालायचा बघा, यांनी घातलाय तसं. तर ते डोळ्यावरती पटकन उडतं. मी पण उडतं, त्या बिया असतात ना. त्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ते मिक्स करून. त्यानंतर टाकाय हळद, धना पावडर, जिरा पावडर, 1 चम्मच लाल तिखट. पूर्ण मिक्स, जो मसाला आपण टाकला होता ना तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. एवढा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. एक कांदा घेतलाय. हा कशासाठी कांदा घेतलाय आपण? कांदा गोल्डन ब्राऊन लांबट कापून गॅसवरती कुकर ठेवलाय. हा, आता हे बोलू नका की गॅस पण पेटवला नाही. गॅस मटन ना हमेशा कुकरमध्ये फोडणीसाठी 2 चम्मच तेल टाकलं, त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं आणि अख्खे लसूण टाकलं ना की टेस्ट चांगली येते, मस्त खुशबू पण येतो त्या मटणाचा. स्वाद एकदम मस्त असा खमंग स्वाद येतो. कढीपत्ता टाकलेला आहे आपण. बघा तड 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 अशी फोडणी होते. नवीन स्टाईल जेवण बनवायचे चष्मा लावून. तिथे कांदा टाकून घेतलाय. बघा मिस्टरांनी कसा कांदा पूर्ण चुरून टाकला, म्हणजे तो सुटसुटीत झाला पाहिजे, म्हणून तो कांदा पूर्ण सुटसुटीत केला. काळ्या मटणासाठी हा काळा मसाला पाहिजे, त्याशिवाय तुमचं काळं मटण होणार नाही. आणि हा मसाला मार्केटमध्ये आणि दुकानामध्ये अवेलेबल असतो, तुम्हाला कुठे पण भेटेल. दुकानामध्ये, किराणाच्या दुकानामध्ये सांगितलं ना की काळा मसाला पाहिजे, तर ते तुम्हाला आम्ही गावावरून आणतो. कांदा कसा ब्राऊन होतोय. अख्खा लसूण टाकला ना चव एकदम सुंदर आणि चवीला एकदम छान लागतं जेवण कुठलं पण. आणि माझे मिस्टर ना हमेशा कुठलं पण जेवण बनवत असेल, मटणाची जी पण वस्तू बनवतात ना त्याच्यामध्ये अख्खा जो आपण कांदा टॅमॅटो हे भाजून घेतो ना, आपण काळ्या मसाल्याचं वाटण हे आपण तो मी दाखवलं होतं ना, कांदा आणि टॅमॅटो, तो हे असा मसाला. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकले चवीसाठी. तर तुम्ही चिकन बनवा नाही तर मटण बनवा, कधी पण कांदा हा ब्राऊन झाला पाहिजे. याच्यामध्ये मटण टाकून घेतलं, जो मसाला लावलेलं मटण आहे ते आपण टाकलं ह्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. मटण तेलामध्ये फ्राय करायचं असतं. कांदा वगैरे आपला गोल्डन झाल्याच्या नंतर, लसूण वगैरे गोल्डन झाल्यावरती तेलामध्ये फ्राय करत राहायचं असतं त्याला थोडा वेळ, जेणेकरून तुमचे पीस गळणार नाही. तुमचं मेनचं मटण किती किलोचं आहे त्याच्यावरती असतं की तुमचं बोकड किती किलोचं कापलेलं आहे. जर छोटं बोकड असेल तर हे परतत असं आहे ना शिजून जातं, आणि जर मोठं असेल तर त्याला मग शिटी लावावी लागते. आणि जर तुम्ही मटण सुक्का बनवताय तर त्याला जरा सांभाळून पाण्याचा वापर कमी करावा. मसाले आहेत, मटणला पण पाणी सुटणार, कांद्याला पण पाणी सुटतं, मसाले आहेत त्यांना पाणी सुटतं, टोमॅटो पण वापरतो आपण त्या मसाल्यांमध्ये, तुम्ही बघितल्याप्रमाणे. सुका म्हणजे आपण जास्त मटण मसाला पाण्याचा वापर कमी करायचा त्यामध्ये. अच्छा, पाण्याचा वापर आम्ही कमी करणार आहे, मटण मसाला बनवणार आहे. हे बघा कसं असं ना सुगंध सुटलाय ना, मस्त त्याने परतून घेतलंय, मस्त सुगंध सुटलाय.
थोडं मटण कसं मसाल्यामध्ये त्या कांद्यामध्ये मिक्स झालं. आपण मिक्सरला लावलेला मसाला आता टाकला ह्याच्यामध्ये. मसाला नेहमी पण परतून घ्यावा, त्याला पण फ्राय करायचं असतं. मसाला जेवढा फ्राय होईल तेवढा तुमचा दर्जेदार सुगंध सुटणार. मसाला परतला नाही तर तो कच्चा कच्चा लागतो. मला आता सुगंध सुटलाय मस्तपैकी. अजून तर मसाले पडायचे बाकी आहे. मेन मसाला तर पडायचा बाकी आहे अजून ना. असं वाटतं आता बसावं जेवायला. तर मला अजून भाकरी बनवायची. आता आपण आपला मेन मसाला टाकणार त्याच्यामध्ये. 4 चमचे अर्धा किलो मटण. अर्धा किलोला 4 चम्मच. तो तिखट असतो थोडा मसाला. हा तिखट असतो मसाला. तो मस्त वाफ सुटले ना. त्याच्यावरती थोडा वेळ झाकण मारून ठेवू, पाणी सुटेल, खतखतेल, मसाला जरा परतून घेऊ. मसाला झालेला आहे. आता हे थोडंसं झाकण लावून ठेवणार आहे आपण थोडं पाणी सुटण्यासाठी. त्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं, पण लगेच नाही टाकायचं. थोडं ह्याचं स्वतःचं पाणी सुटलं तर 2 ग्लास पाणी टाकून कुकरची शिटी लावली. ह्याला आता 8 शिटी करणार आहे. 8 ते 9 शिटी करणार आहे. आता माझा टाईम आहे. मी आता बनवणार आहे जिरा राईस आणि ज्वारीची भाकरी. मसाला एकदम काळा काळा झालाय. मस्तपैकी भाकरी बनवून घेते. भाकरी कसं झालंय हो? तुम्ही बनवले हा? एकदा खाय. हा? आम्ही खातो. कसं झालंय? जास्त तिखट पण नाही. लहान मुलं पण खाऊ शकतात, फॅमिली सगळे खाऊ शकतात. ही असली मजा मटण पकल्यावर. मटण व्यवस्थित पकलंय ना. मी आता Healthy food आहे ते. टेस्ट करू. एक नंबर झाले. शिजले पण छान. तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे. खूप छान होतं. सिंपल साधी रेसिपी आहे. तुम्ही पण करू शकता. आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम छान लागतं. ठीक आहे, आता आम्ही एन्जॉय करतो आमचं काळं मटण. तुम्ही पण एन्जॉय करा. कधीतरी बनवा घरी फॅमिलीबरोबर खायला. ओके, बाय.